स्वागतम सुस्वागतम. गुड इव्हिनिंग टू ऑल. आपल्या मोरया शिक्षण संस्थेचा एक कल्पक उपक्रम म्हणजे आपला पालक कट्टा. असा हा कट्टा घडावा, जमावा अशी आपल्या माटेबाईंची खूप मनापासून इच्छा होती. म्हणूनच तर बाईंच्या मार्गदर्शनाखाली पालक कट्ट्याचं एक सेशन, एक पर्व 2021-22मध्ये यशस्वीपणे पार पडलं. सगळ्या शाळांमध्ये शिक्षण मिळतं, पण शिक्षणाबरोबरच आपला विद्यार्थी एक सजग, सुजाण नागरिक घडावा, बनावा अशी माटेबाईंची कामना आणि ही संस्थेचीही कामना. विद्यार्थी, शिक्षक आणि पालक हा जो त्रिकोण आहे ना, तो सुसंवादात घडला पाहिजे. विविध विषयांवर, पाल्यकेंद्रित विषयांवर मुक्तपणे चर्चा करता यावी, त्यातील तज्ज्ञ मार्गदर्शकांचं मार्गदर्शन मिळावं आणि आपल्या भारताची पुढची पिढी एक सुजाण नागरिक पिढी निर्माण व्हावी. केवळ याच उद्देशानं पालक कट्टा हा उपक्रम आणि याचं दुसरं पर्व आपण आता सुरू करत आहोत. यंदाचं वर्ष आपण नागरी सजगता वर्ष म्हणून साजरा करत आहोत. हे आपल्या संस्थेच्या कार्यवाह सौ इंद्रायणी माटे पिसोळकर बाईंनी 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनी जाहीर केलं आणि पालक कट्ट्याचं औपचारिक उद्घाटनही केलं. नागरी सजगता म्हणजे काय? तर आपण राहतो तो आपला परिसर, आपला समाज, आपलं शहर, आपला देश याबद्दलची आपली कर्तव्य समजणं. आपल्या शहराची, देशाची सार्वजनिक संपत्ती जी आहे, नैसर्गिक संपत्ती जी आहे, त्याचं रक्षण करणं, नियमांचं पालन करणं, एक स्वच्छ निर्मळ समाज निर्मितीसाठी आधारित आपली जी काही कर्तव्य आहेत ती सगळी पार पाडणं, हीच तर झाली सजगता. ती येण्यासाठी आधी आपल्या अंगी त्याची जाणीव हवी, त्याची समज हवी. मी असेच काम करेन की जे मलाही फायदेशीर आहे, माझ्याबरोबरच माझ्या समाजाचाही विकास होईल, माझ्या समाजालाही त्याचा फायदा होईल. असं जर प्रत्येकानं ठरवलं तर किती छान. असं सगळेच म्हणतात की आता कलियुगाचा अंत झालेला आहे आणि आता सत्ययुगाची सुरुवात होणार आहे. सगळं काही छान, प्रसन्न, वैभवशाली होण्यासाठी आपण सगळेजण सजग होऊया आणि या योग्य सामाजिक जाणीवेचं भान ठेवून आपण आपली सगळी कर्मे करूया. आज याच सामाजिक जाणीव विषयावर, म्हणजे सामाजिक जाणीव म्हणजे काय, कोणती, ती कशी ठेवावी, काय कसे करावे, कसे वागावे याबाबतचं मार्गदर्शन आपल्या संस्थेच्या कार्यवाह सौ इंद्रायणी माटे पिसोळकर बाई करणार आहेत. आपण त्यांचं मार्गदर्शन ऐकणारच आहोत. तर आज आपण आपल्या पालक कट्ट्याच्या पहिल्या पुष्पाला, मार्गदर्शन, चर्चा, संवादाला सुरुवात करूया. नमो नमः. आजचा विषय हा आपला थोडासा पालक कट्ट्यावरती घेण्याचा उद्देश एक सांगते की आतापर्यंत आपण मानसिक स्वास्थ्य, शिस्त, पालकांनी मुलांशी कसं वागावं याबद्दल बोलत होतो आणि आता आपण एका वेगळ्या विषयाकडे जातो आहोत, ती म्हणजे सामाजिक जाणीव आणि त्याचं संवर्धन कसं करावं. तर बेसिकली मी माझं एक प्रेझेंट करते स्क्रीन आणि मग आपण पुढच्या ह्या सामाजिक जाणीवेकडे जाऊयात. ओके, एकच सेकंड फक्त. मला काही चित्र तुम्हाला दाखवायची आहेत. हे सगळ्यांना दिसतं आहे? हो मॅडम. ओके, सो याच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळते? पालक वगैरे जे आहेत आता उपस्थित त्यांनी पण सांगावं, कारण मी नुसती एकटी बोलणार नाहीये ह्या सामाजिक जाणीवेविषयी.
तर हा आपला चर्चात्मक कार्यक्रम असणार आहे. दोन्ही बाजूनी, म्हणजे तुम्हीही बोलायला हरकत नाही, मतं सांगायला हरकत नाही. तर आपल्याला इथे सगळा कचऱ्याचा ढीग दिसतो आहे, बरोबर? हा, येस. माटेबाईंचं म्हणणं आहे की बाकीच्यांनी पण सांगावं की आपल्याला काय दिसतंय. आणखीन जर का बारीक निरीक्षण करून तुम्ही ह्याच्यामध्ये पाहिलं तर तुम्हाला एक बाई कचरा वेचताना दिसते. अजून काही कोणी सांगू शकेल मला ह्या चित्राबद्दल? मॅडम, हा, प्लास्टिक आहे मॅडम सगळं. करेक्ट, सगळं प्लास्टिक पडलेलं आहे. ओके, आणखीन? हा मॅडम, कचरा स्वच्छ जागी त्यांनी कचरा कुंडीतनं कचरा टाकता बाहेर सगळीकडे करून ठेवलेला आहे. Correct. ठिकाणी कचरा पेटीचा वापर केलेला नाही. प्लास्टिक तर आहेच आहे. प्लास्टिक पण तर- ओव्हरऑल कचरा त्यांनी कचरा याच्यात टाकला नाहीये. बरोबर. आणि दुसरं म्हणजे एक मुलगी किंवा बाई तिथे कचरा वेचताना दिसते. त्या कचऱ्यातून काही चांगल्या गोष्टी मिळू शकतात का हे बघतेय. आणि तिच्या शेजारीच, हा, एक मिनिट मॅडम, ओला आणि सुका कचरा एकत्र केलेला आहे. तो भाज्यांचा वगैरे दिसतोय तो ओला Correct. कचरा. करेक्ट. आणि सुका पण एकत्र आहे, ज्याने पर्यावरणाची हानी होईल असा तो एकत्र केलेला आहे. प्लास्टिक व मातीमध्ये तर शक्यतो मिसळत नाही प्लास्टिक. मिसळत नाही. ओके, हा, कुत्रा आहे. करेक्ट. म्हणजे ती मुलगी कचरा वेचणारी आणि तिच्या बाजूला कुत्रा पण उभा आहे. पहा, आपले जे सेन्सेस जिथे थांबतात, आपण काय बघतोय? प्लास्टिक आहे, ओला कचरा आहे, अमुक आहे, तमुक आहे. मी परत परत तुमचं अटेन्शन तिकडे नेत होते की तिथे एक मुलगी कचरा वेचताना दिसते, एक मुलगी कचरा वेचताना दिसते. पण एका लहान मुलीनी बरोबर ऑब्झर्व केलं की त्या मुलीच्या शेजारी तिथे कुत्रा पण आहे. म्हणजे पहा, म्हणजे माणूस हा सगळ्यात सजीवांमध्ये वरच्या पातळीवर आहे. आणि त्या वरच्या पातळीवर असणाऱ्या माणसाचं जीणं इतकं हलाखीचं आणि इतकं दयनीय झालेलं आहे की त्याच्याबरोबर, म्हणजे ज्याला आपण कुत्रा म्हणू की श्वान जे आहे, मोकाट आहे, पाळीव नाही अर्थात, त्याला सुद्धा या कचऱ्यातनं काही मिळण्याची अपेक्षा आहे आणि त्या मुलीला सुद्धा या कचऱ्यामधनं काही मिळण्याची अपेक्षा आहे. सो ही जाणीव आहे, ही ह्या छोट्या मुलीला पटकन झाली की तिथे कुत्रा पण दिसतोय. ओके, आता हे दुसरं चित्र बघूयात आपण त्याच्याच बरोबर. यामध्ये काय दिसतंय? एक माणूस थुंकत आहे, म्हणजे बरोबर, हे खाऊन, बरोबर, पुडी वगैरे खाऊन. येस. आणखी एक माणूस फुगड्यावर गुटखा खाऊन थुंकत आहे. बरोबर, आणि डू नॉट स्पीट असं लिहिलंय, पण तरीही तिथे तो माणूस थुंकतो आहे. बरोबर. सो हे योग्य आहे का अयोग्य आहे? निश्चित अयोग्य. इट्स रॉंग. निश्चित हे चुकीचं आहे. ही जाणीव आपल्या सगळ्यांना आहे. बरोबर, बरोबर. बरेच वेळा आपल्याला असं दिसतं की आपल्या समोरच आपण गाडीतनं प्रवास करतोय किंवा आपण पायी चाललोय आणि एखाद्या बसमधनं, एखाद्या कारमधनं, एखाद्या टू व्हीलरवरचा माणूस एकदम थुंकतो आणि ते सगळे छिटे आपल्यावरती येतात. थोडंसं आपण रागावतो, पण ह्याच्या पुढे जाऊन आपण त्या माणसाला काही बोलत नाही की इथे कशाला थुंकलास, हे योग्य नाही, किंवा बोलण्यासाठी तो माणूस थांबत पण नाही, तो पुढे निघून गेलेला असतो. असंही घडू शकतं. ठीक आहे, मग हे थांबवणं हे आवश्यक आहे का नाहीये? काय वाटतं? आवश्यक आहे. बरोबर. व्हाय इट मॅटर्स? व्हेरी गुड, परफेक्ट. सो व्हाय इट मॅटर्स अ लॉट देन? हे थांबवणं आवश्यक आहे हे आपल्याला वाटतंय, पण कशासाठी? का हे थांबवणं आवश्यक आहे? एवढं हे मॅटर का करतंय आपल्यासाठी? तुम्हाला काय वाटतं की ह्या गोष्टी आपण आता म्हटलं की ह्या थांबवणं आवश्यक आहे, पण ह्या थांबवणं का आवश्यक आहे? कारण की रोगराई जास्त पसरते. बर, फक्त ते स्पीट विषयी झालं, म्हणजे थुंकण्याविषयी झालं. अजून
आपण एक रिस्पॉन्सिबल नागरिक आहोत. आपण एक रिस्पॉन्सिबल नागरिक आहोत आणि आपण ह्या सगळ्या गोष्टींची दक्षता घ्यायला हवी. ओके. आपण ह्या सगळ्या गोष्टींची दक्षता घ्यायला हवी. परफेक्ट. आणखीन काही रिझन्स? जसं आपलं घर स्वच्छ ठेवतो तसं देशही स्वच्छ ठेवला पाहिजे. ओके. जसं घर स्वच्छ ठेवतो तसा देशही स्वच्छ ठेवणं आपलं कर्तव्य आहे. आणखीन? मॅडम, हा, आपल्या पर्यावरणाचं रक्षण करणं हे खूप गरजेचं आहे. आपल्या पर्यावरणाचं रक्षण करणं गरजेचं आहे. पण आता हे 2 व्हिडिओज मी तुम्हाला पर्यावरणाचे दाखवले म्हणून. ओके. आणखीन काही आपण बघू शकतो. आणखीन काही व्हिडिओज सुद्धा आपल्याला पाहता येतील की ज्याच्यावरनं मग आपण डिसाईड करू की फक्त पर्यावरणाशी संबंधित आहे का हे, का ह्याच्यात आणखीन काही आहे. बरोबर. ओके. आपण आणखीन काही व्हिडिओज बघूयात आणि मग विचार करूयात. हा, मी शरण्या बोलते. आम्हाला एक धडा आहे की भारत माझा देश आहे. हा, मग त्यामध्ये आपण आपल्या कसं घराला स्वच्छ ठेवतो तसं आपल्या भारताला स्वच्छ ठेवलं पाहिजे स्वतःच्या आपल्या. बरोबर. कृष्ण को मानते अरे हैं. हे आता जिनका आपल्याला मुझ जरा में फॉरवर्ड विश्वास करायला है लागेल. कि नीतीश भारद्वाज कोई काम करता है तो अच्छा काम करता है. हा व्हिडिओ बघा आता. आवाज येतोय सगळ्यांना? येस मॅम. हा. येस मॅम. हा. तो निघून गेला. आता हा हिंदू पुजारी आहे जो तिथे प्रार्थना करत होता. त्यांनी त्या मुसलमान बाईला पाहिलेलं आहे आणि आता तो काय करतो ते पहा. येस, त्यांनी पाणी आणलंय. त्यांनी तिला उठवण्याचा प्रयत्न केलाय. ओके. आता त्यांनी नारळ आणला की नुसतं पाण्याने ती उठत नाहीये. सो त्याच्या पूजेतला नारळ तो घेऊन आलेला आहे. नारळाचं पाणी जस्ट लाईक सलाईन. सो त्यांनी उठवायचा प्रयत्न केला आणि ती जागी झालेली आहे. आता हा हिंदू पुजारी एका मुस्लिम बाईला आपल्याकडे ज्याला आपण श्रीफळ म्हणतो त्या श्रीफळाचा उपयोग देवासाठी न करता त्यांनी तिला उठवण्यासाठी केलेला आहे. ओके. ओके. इथपर्यंत सगळ्यांनी बघितलं. आता ह्याच्यावरती मला तुमचं मत जाणून घ्यायला आवडेल. तुम्हाला काय वाटतंय? मॅडम, हा, आता त्या माणसाने गाडीचा दरवाजा उघडला. त्या लेडीजला त्रास झाला, ती पडली खाली, हा, बेशुद्ध झाली. पण या ठिकाणी सामाजिक भान महत्वाचं आहे. तुम्ही गाडीतून जा, कुठूनही जा, पण तुम्हाला साधी बेसिक गोष्ट आहे, तुम्हाला काचेतून आरशातून दिसतं पुढे बरोबर. मागे कोण आहे ते. बरोबर. तर सामाजिक भान ठेवायचं. जरी ढकललं, त्या बाईला इलाज झाला तर त्या माणसाने उचलायला पाहिजे होतं तिला. करेक्ट. दुसरी गोष्ट पुजारी आले, त्यांनी तिला बेसिक गोष्ट म्हणजे नारळ वगैरे फोडलं ते कळालं. पण या ठिकाणी पण पुजारीपेक्षा पण महत्वाचं काय आहे, डॉक्टर महत्वाचे आहे. बरोबर. मग ते लगेच इलाज करतील. काय झालं असं काय माहित नाही. त्या ठिकाणी पुजारींचं बरोबर आहे, पण त्या ठिकाणी पण डॉक्टर पहिले येतात.
त्यांनी उपचार करायला पाहिजे होते. त्यांनी पुजारीनी तर त्या आधी रिक्षाला बोलवून जर त्यांना नेलं असतं ना, नाही, त्यांनी तर quick नंतर action झाली. म्हणजे मी व्हिडिओ मध्ये स्टॉप केला, त्यांनी नंतर रिक्षा बोलवली आणि तिला नंतर डॉक्टरकडे घेऊन गेलेला आहे असं त्या व्हिडिओमध्ये पुढे आहे. ओके, म्हणजे ते पण ते चांगलं आहे, पण आता मी पूर्ण बघितलं नाही मॅडम, सॉरी. हा. पण जेवढं आपलं ते एकदम बरोबर होतं, पण पहिली बेसिक गोष्ट या ठिकाणी डॉक्टर येतात, पुजारी बरोबर. वगैरे असतातच. पण या ठिकाणी मी स्वतः आहे, बिलॉंग्स टू आय एम ऑल्सो, हा. पण त्या ठिकाणी डॉक्टर महत्वाचे आहेत. आणि पहिली मेन चूक आहे त्या माणसाची, त्यांनी कारण तिनं दरवाजा उघडला, त्याला सामाजिक हा. भान ठेवायला पाहिजे त्यांनी. बरोबर. ओके, म्हणजे सामाजिक भान ठेवायला पाहिजे. ओके, आता ह्या आपण बोला. त्या माणसाने की नाही दरवाजा उघडला होता ना, प्रेग्नेंट लेडीजला पाडलं होतं ना, तर ते ना पळून नव्हतं जायचं, मदत करायची होती. परफेक्ट. ओके, आता मला फक्त भाग्यश्री मॅडम तुम्हाला मला सांगावंसं वाटतं की तुम्ही शेअर करू शकाल का ते पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन? हो मॅडम, एकच मिनिटात लगेच करते. येस येस. तर हे जे भान आहे, ह्या भान जे म्हटल्या ह्या स्नेहा साने मॅडम की त्यांनी ते भान ठेवायला हवं होतं. हे भान म्हणजेच दुसरं काही नाही तर सामाजिक जाणीव आहे. जाणीव आहे, बरोबर. आपण आधी जाणीव म्हणजे काय ह्याच्याकडे येऊयात. की आता आपण जे व्हिडिओज बघितले, जे चित्र बघितली, ह्याच्यामधनं हा त्या माणसाने माणुसकी दाखवायला पाहिजे होती. बरोबर, त्यांनी तर माणुसकी दाखवणं आवश्यकच होतं, राईट. पण आता आपण पुढे जाऊयात थोडस. आपण Share करू मॅडम? हा, हो हो, सुरू करा, प्रेझेंट करा. ओके, तर आपण पहिल्यांदा आता जाणीव म्हणजे काय ह्याच्याकडे येऊयात. नाही होते का? ठीक आहे. सगळ्यात प्रथम सामाजिक जाणीव संवर्धनाविषयी बोलताना आधी आपण जाणीव म्हणजे काय ते जाणून घेऊयात. आता तुम्हाला काय वाटतं आहे? मी इथे 4 गोष्टी लिहिलेल्या आहेत, त्या योग्य आहेत का नाही? जाणीव म्हणजे काय असतं? तर आपल्या पंचेंद्रियांना जाणवणाऱ्या गोष्टी म्हणजे जाणीव. बरोबर आहे? सगळ्यांना माहिती आहे आपली 5 इंद्रिय काय आहेत? हो, बरोबर आहे. हा, काय ह्याच्या पलीकडे जाऊन आणखीन काही आहे? टीचर, मी सांगू का ज्ञानेंद्रिय? हा, ज्ञानेंद्रिय सांग बाळा, चालेल. ओके. आईज, नोज, हम्म, eyes, nose, tongue, हम्म, ears, हा, स्किन. ओके, सो ह्या जे 5 इंद्रिय आहेत त्याच्यामुळे आपल्याला काही गोष्टी जाणवतात. पण जी आपल्याला आपण जी जाणीव म्हणतो ती जाणीव फक्त एवढीच आहे का? का ह्याच्या पलीकडे जाऊन आणखीन ज्या आपल्या भावना आहेत, ती सुद्धा जाणीव आहे? काय वाटतंय तुम्हाला? अंतर्मनाला जाणवणार ते जास्त महत्वाचं आहे. म्हणजे आपल्या भावना सुद्धा भावना जास्त बरोबर, महत्वाची. जास्त महत्वाच्या आहेत. आपण आणि आपल्या स्वतः आपण आणि आपल्या भोवतालची परिस्थिती यांच्यामधील संबंध जाणण्याची जी क्षमता आहे ती म्हणजे जाणीव. बरोबर आहे? मी आहे, माझ्या आजूबाजूला ज्या काही गोष्टी आहेत, मग माझं कुटुंब आहे, काही सजीव आहेत, काही निर्जीव आहेत, हवा आहे, पाणी आहे, इतर अनेक गोष्टी माझ्या आजूबाजूला आहेत. या सगळ्या भोवतालच्या परिस्थितीमधला जो संबंध आहे तो जाणण्याची जी क्षमता माझ्यामध्ये आहे ती म्हणजे जाणीव. बरोबर? हो, बरोबर आहे. ओके. आणखीन आपण म्हणू शकतो की आपण इतरांपासून वेगळे असणारं आपलं जे अस्तित्व आहे, मी म्हणजे खुर्ची नाही, मी म्हणजे लॅपटॉप नाही, मी म्हणजे दुसरी व्यक्ती नाही, हे अस्तित्व मला जाणवतंय, ते जाणण्याची क्षमता म्हणजे जाणीव आहे. हो, स्वतःला ओळखणे हे पण महत्वाचं आहे. करेक्ट. माझ्या स्वतःला मी ओळखतो आहे, ती माझी स्वतःची जाणीव आहे.
बरोबर? आणि बाहेरच्या परिस्थितीची माझी असणारी जाणीव आहे. या दोन मध्ये मी संबंध लावू शकतो. ती जी माझी क्षमता आहे ती म्हणजे माझी जाणीव. बरोबर? मग आपल्या क्षमता काय आहेत, आपल्या उणीवा काय आहेत, आपले सद्गुण काय आहेत, अगदी आपले दुर्गुण सुद्धा काय आहेत, ह्याचं काही योग्य अयोग्य, काही कमी जास्त जे भान आपल्याला असतं ते भान म्हणजे आपली जाणीव आहे. बरोबर? याच्यात कोणाला काही आणखीन ऍड करायचंय? कोणाला आणखीन सांगायचंय की आपली जाणीव म्हणजे काय आहे? आपले प्लस पॉइंट आणि आपले मायनस पॉइंट आपल्याला माहिती असणं. बरोबर. मॅडम आमची मनाची इच्छा. आपल्या मनाची इच्छा. ओके. आपले विचार. बरोबर. आपल्या भावना. मनाची इच्छा म्हणजे हे म्हणजे सुद्धा जाणीवच आहे. राईट? मग ह्या जाणीवेनी आपल्या आयुष्याचा खूप मोठा भाग जो आहे तो व्यापलेला आहे. बरोबर? आपण थोडं आता पुढे जाऊया. पुढची स्लाइड दाखवली तरी चालेल. की जेव्हा आपण ह्या जाणीवेकडून आता आपण सामाजिक जाणीवेकडे जाऊयात की सामाजिक जाणीव म्हणजे काय आहे. तर सामाजिक याच्याच मध्ये हिंदीमध्ये आपण म्हणतो समाज अधिक ईक. म्हणजे ईक म्हणजे मी एक आणि माझ्या आजूबाजूचा असणारा सगळा समाज, यांच्यामध्ये यांचं जे काही सहसंबंध आहे, यांचं जे काही अस्तित्व आहे ते दर्शवणं म्हणजे सामाजिक. मी स्वतः आणि माझ्या आजूबाजूला असणाऱ्या गोष्टी. राईट? ह्याला म्हणणार आपण सामाजिक. मग आता सामाजिक जाणीव म्हणजे काय आहे ह्याच्यामध्ये मी काही पॉइंट्स लिहिलेले आहेत. पहा, पहिलं आहे आपल्या आजूबाजूला असणारी राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक जी काही सगळी परिस्थिती आहे ती कशी आहे याचं ज्ञान मला असणं. मी ज्या ठिकाणी राहतो आहे तिथली भौगोलिक परिस्थिती काय आहे याचं ज्ञान असणं म्हणजे सुद्धा सामाजिक जाणीव आहे. राईट? का फक्त आपल्या नजीकच्या वर्तुळातलीच परिस्थितीचं ज्ञान म्हणजे सामाजिक जाणीव? म्हणजे मी आहे, माझं कुटुंब आहे, मी घरातनं बाहेर गेलो तर काही माझ्या आजूबाजूचे शेजारी आहेत, काही माझा समाज आहे, माझं गाव आहे आणि इथपर्यंतच मला माहिती आहे म्हणजे माझी ती सामाजिक जाणीव तिथपर्यंतच मर्यादित आहे. हे आहे का? तर नाही. ओके. याच्या पलीकडे जाऊन सुद्धा सामाजिक जाणीव आहे. ठीक आहे? जी आपल्याला सगळ्या जगाशी निगडीत करते, जगाशी आपल्याला संबंधित आहे. ठीक आहे? आता या सगळ्या परिस्थितीशी असणारं आपलं जे नातं आहे ते उमजणं म्हणजेच सामाजिक जाणीव आहे. आता मगाशी मी फोटो दाखवला की सगळा कचऱ्याचं सगळं तिथे साम्राज्य आहे. ती बाई तिथे बसलेली आहे, ती कुत्रा आहे, त्याच्यातनं ते काही वेचतायत. आता हे कचरा हा काय माझ्या घरातला कचरा नाहीये, हा माझ्या लगेच बाहेर असणारा कचरा नाहीये, माझ्या गावात असणारा कचरा नाहीये. पण तो बघितल्यानंतर तो मला फील झाला, मला जाणवला की अरे बापरे, एवढा मोठा कचरा आहे, एवढा प्लॅस्टिकचा कचरा आहे, ती बाई तिथे बसून वेचतीये. हे जे जाणीव आहे ते आपलं त्या जाणीवेशी असणारं, त्या परिस्थितीशी असणारं नातं आहे. बरोबर? ते नातं आपल्याला उमजणं म्हणजेच त्या परिस्थितीशी, त्या सामाजिक परिस्थितीची आपल्याला जाणीव असणं. त्या सगळ्यांबद्दल आपण एक दृष्टिकोन बनवतो. बरोबर? आपला एक दृष्टिकोन तयार झाला की डू नॉट स्पिट म्हटलंय तिथेच आपण थुंकतोय, हे योग्य नाहीये. कचरा प्लॅस्टिकचा आहे तो टाकला जातोय, हे योग्य नाहीये. ती बाई तिथे कचरा वेचते आहे, मला जाणवलं ही चुकीची गोष्ट आहे. म्हणजे इतक्या हलाखीचं जीवन ती बाई जगते आहे, हे योग्य नाहीये. राईट? हा माझा दृष्टिकोन मी बनवला. मला असं वाटलं नाही हा जाऊ देत ना, काय चाललंय, असाही दृष्टिकोन कोणाचा असू शकतो की कोणीतरी कचरा टाकलाय, ती बाई बसली आहे, जाऊ दे तिचं नशीब, ती कचरा गोळा करते. ओके. असंही कोणी दृष्टिकोन बनवू शकतो. सो जो एक आपला दृष्टिकोन बनवणं त्याविषयी ही आपली जाणीव आहे. आणि माझा बनलेला दृष्टिकोन हा इतरांपर्यंत पोहोचवणं, जसं आता मी करते की माझा एक सामाजिक जाणीवेविषयी जो काही दृष्टिकोन आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करते. हा सुद्धा भाग सामाजिक जाणीवेमध्ये इन्क्लूड आहे.
आता हा माझा दृष्टिकोन हा स्वतः माझ्या अनुभवांवर अवलंबून असायला हवा का इतरांच्या अनुभवांवर अवलंबून असायला हवा? जो काही मी दृष्टिकोन बनवेन, जो काही माझ्या आजूबाजूला असलेली परिस्थिती आहे, त्या परिस्थितीबद्दल जो काही मी ज्ञान करून घेईन आणि त्या ज्ञानातनं जो मी दृष्टिकोन बनवणार आहे तो निश्चितपणे माझ्या अनुभवांवरती अवलंबून असणार. काय वाटतं? आपल्या दृष्टीने आपण विचार करतो आणि मग ते आपण ठरवतो ना, हे बरोबर आहे का चूक आहे. बरोबर. आणखीन कोणी? येस, मृदुला परांडकर मॅडमना बोलायचंय काही? हो, आपल्या पण अनुभवावरून आणि इतरांचे म्हणजे आपल्या घरातील मोठे असतील त्यांच्या अनुभवावरून पण आपण आपला दृष्टिकोन ठरवू शकतो. करेक्ट, दोन्ही आहे. ओके, म्हणजे एकतर स्वतःचा अनुभव, स्वतः केलेला विचार, स्वतःला भावलेली ती गोष्ट, ह्याच्यावरून पण आपण ठरवू शकतो. पण जेव्हा दुसरे सांगतायत त्यांना आलेला अनुभव तो आपण पटकन आपण काय म्हणतो ऍक्सेप्ट करत नाही, अंगीकृत करत नाही, की त्यांना असं वाटतंय म्हणून मी ते करेन किंवा म्हणून मला तशीच जाणीव झाली पाहिजे, असं नाहीये. बरोबर? ही जाणीव माझी स्वतःची आहे. मी दुसरे सांगण्याचं निश्चित आपल्याला काम करतील की हे असं कर, हे इथपर्यंत कर, हे अमुक कर, कचरा इथे टाकू नकोस किंवा इथे थुंकू नकोस, हे आपण 10 वेळा सांगितल्यानंतर एकदा तरी त्या माणसाला कदाचित असं वाटेल की नाही, इथे कचरा टाकणं किंवा इथे थुंकणं हे अयोग्य आहे. बरोबर? सो हा अनुभवांवरनं अवलंबून असणारा ही जाणीव आहे. इतर व्यक्ती समूह किंवा समाज सजीव समूह जे आहेत त्यांच्या याच्याबद्दलच्या भावना, दृष्टिकोन, विचार, त्यांच्या भूमिकेतून, नजरेतून बघण्याची क्षमता जी आहे ती सुद्धा या सामाजिक जाणीवेमध्ये अंतर्भूत आहे. बरोबर? समजा आता फॉर एक्झाम्पल आपलं गणपतीची मिरवणूक आहे. ओके, सो गणपतीची मिरवणूक काढणं हे माझ्यासाठी योग्य आहे, कारण मी वर्षानुवर्ष तेच बघितलंय की ती ढोल, ताशे, लेझीम, मोठा आवाज, जोर जोरात मिरवणूक काढायची आणि जायचं. पण दुसऱ्या सजीवांचा, दुसऱ्या समूहांचा विचार केला तर त्यांच्या नजरेतून हे काय आहे, हे योग्य आहे, अयोग्य आहे, त्यांचा दृष्टिकोन काय आहे, त्यांचा विचार काय आहे, हे जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला ती सामाजिक जाणीव येते. दुसरं आणखी मी सांगेन, पुण्यामध्ये काही वेळेस आपण जेव्हा कारनी प्रवास करत असतो ना, तेव्हा जरी आपला स्पीड स्लो असेल तरी मागचा एकदम जोर जोरात कर्कश हॉर्न वाजवत असतो. बरोबर? काही वेळेस आपण चिडून मागे बघतो की अरे काय आहे. आता हॉर्न वाजवणं हे माझ्यासाठी योग्य नाहीये, पण त्याच्या दृष्टीने काय आहे ह्याचा पण मला सामाजिक जाणीव म्हणून विचार करणं आवश्यक आहे. मग ठीक आहे, किंवा त्याला पण विचार करणं आवश्यक आहे की मी जरी हॉर्न वाजवतोय पण हा पुढचा माणूस स्लो का झालेला आहे, तो गाडी हळू का चालवतोय, हा दोन्ही बाजूनी जेव्हा विचार होईल तेव्हा कुठेतरी सामंजस्य निर्माण होईल. त्यानंतर समाजासाठी किंवा समूहासाठी विधायक कृती करणं, नुसतीच सामाजिक जाणीव असणं ह्या बरोबरच, म्हणजे आता जी मी 2 उदाहरणं दिली तर नुसतंच मला जाणीव झाली की मी हॉर्न वाजवला, हा सरकला नाही, ओके, पण म्हणून मी जाऊन भांडणार आहे का, किंवा मागचा माणूस येऊन मला ठोकला आणि मी गाडी थांबवली आणि त्याच्यावरती आरडाओरडा सुरुवात केली आणि काहीतरी भांडण सुरू झालं. तर दोन्ही बाजूनी जर का विचार झाला, ती जाणीव मला झाली की माझ्यामुळे काय होतंय किंवा आपल्या भांडणामुळे काय होतंय, तर अनेक लोकांचा खोळंबा होतोय, ट्रॅफिक जाम होतोय, हे योग्य नाहीये, इतरांना काय वाटतंय, मग ह्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करायला लागू तेव्हा ती झाली विधायक कृती. ओके, सो नुसती जाणीव असून उपयोग नाही, तर त्या दृष्टीने विधायक कृती करणं सुद्धा आपल्याला आवश्यक आहे. आणि सगळ्यात लास्ट, समस्या समाधानासाठी आखलेल्या उपक्रमात स्वेच्छेने सहभाग घेणं. विधायक कृती करणं हे तर आहेच आहे, पण जेव्हा सामाजिक जाणीवेचा आपण विचार करतो आहोत तेव्हा ही संवर्धन करणं, आता आपण संवर्धनाकडे येऊया. ही आपण सामाजिक जाणीव आतापर्यंत बघितली, पण त्याच्यामध्ये जेव्हा आपण संवर्धन का करावं किंवा कशासाठी करावं, संवर्धन म्हणजे काय, तर त्यासाठी जे काही समस्या आहेत
त्या समस्यांच्या समाधानासाठी जे काही आपण उपक्रम करणार आहेत किंवा इतर कोणी जे उपक्रम केलेले असतील त्याच्यामध्ये मी स्वेच्छेने सहभाग घेणं आवश्यक आहे. एक एक्झाम्पल म्हणून सांगते की आपल्या इथे PCMCचे लोक आले होते शाळेमध्ये आणि त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की आपण एक स्वच्छता रॅली काढणार आहोत. आणि तो जो आयुक्त स्वच्छतेसाठीचा अधिकारी म्हणूया जो होता तो दुसऱ्या कुठल्या तरी राज्यामधनं ट्रान्सफर होऊन इथे आला होता आणि त्यांनी सांगितलं की मॅडम नहीं नहीं आपको तो आना चाहिए, आपके स्कूल के बच्चों को भी भेज दो. जैसा वहां पे पॅटर्न किया है हमने तसा मी इथे पॅटर्न राबवणार आहे आणि पहा पिंपरी चिंचवड शहर तुमचं सगळं स्वच्छ दिसणार आहे. म्हणजे हे त्याच्याकडनं आलेलं आहे आणि तो इतका उत्साहाने सांगत होता. आता त्याच्यातली समस्या काय तर जिकडे तिकडे कचरा आहे तो स्वच्छ करायचा आहे. मला जाणीव आहे, माझ्या जाणीवेचा मी दुसऱ्यांपर्यंत ती पोहोचवण्याचा प्रयत्न केला की माझा दृष्टिकोन हाच आहे की हा मला स्वच्छ शहर पाहिजे. मग आम्ही काही कॉलेजमधल्या मुलांना काही शाळेतल्या मुलांना एकत्र केलं, काही टीचर्स आणि आम्ही सगळे त्या रॅलीमध्ये सहभागी झालो आणि कचरा उचलला. बरोबर, म्हणजे नुसतंच मला जाणीव होऊन उपयोग नाहीये तर त्याच्या पुढचं पाऊल म्हणजे त्या उपक्रमामध्ये मी स्वेच्छेने सहभाग घेणं हे सुद्धा जास्त गरजेचं आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. नेक्स्ट स्लाइड दाखवते भाग्यश्री. येस. सो आपण एक असं वर्तुळ जर का काढलं सामाजिक जाणीवेचं तर त्याला आपण असं म्हणूयात की पहिल्यांदा आपल्याला ती सामाजिक जाणीव होते, त्याचं ज्ञान होतं, त्याच्यानंतर आपल्याला एखादी प्रेरणा मिळते की ही समस्या असेल, ही जाणीव मला झालीये, ही सामाजिक समस्या आहे. आणि त्याच्यानंतर सहानुभूती म्हणजे मी एक आहे पण माझ्या बरोबर दुसरा जो सजीव आहे, दुसरी जी व्यक्ती आहे, दुसरी जी परिस्थिती आहे तर त्यांच्या मनात काय चालू असेल ह्याचा अनुभव मी घ्यायला लागतो आणि मग त्या समस्येसाठी मी स्वयंस्फूर्त असा सहभाग विधायक कृती करण्याचा प्रयत्न करतो. बरोबर. आता हे सगळं आपण आत्ता का बघतो आहोत? तुमचं काय मत आहे की आता आपण हे सगळं का बघतोय? हे सामाजिक संवर्धन किंवा हे विधायक कृती, स्वयंस्फूर्त सहभाग हा आपण का करायचा आहे आणि हे पालक कट्ट्यावरती घेण्यामागचा उद्देश काय आहे? येस. लहानपणापासूनच मुलांना सामाजिक जाणीवेचे संस्कार व्हावेत म्हणून करेक्ट. म्हणजे मला असं वाटतं की लहान मुलं जास्त आता सुद्धा उत्तर त्या मुलीनं लहान मुलीनं ऑब्झर्व केलं की त्या बाईच्या शेजारी कुत्र आहे आणि तर लहान वयात जे संस्कार होतात ते लाईफ टाईम आपल्या लक्षात राहतात किंवा ते रुजतात खूप छानपणे. म्हणून पालक पण सजग होणं गरजेचं आहे आणि पालक झाले आणि शिक्षक पण झाले तर ते मुलांवर चांगले संस्कार किंवा सामाजिक जाणीव त्यांना सांगू शकतील व्यवस्थित. बरोबर बरोबर. आणखीन काही कोणाला सांगायचंय? आणखीन मी बोलू का काही? हा हा. आपली शाळा म्हणजे आपण भावी नागरिक उद्याचे घडवत आहोत, बरोबर आहे की नाही? आणि समाजात ते नागरिक वावरणार आहेत, भावी नागरिक सुजाण नागरिक म्हणून वावरणार आहेत. तर समाजात वावरण्यासाठी त्यांच्यावर आत्ताच आपण म्हणजे काय संस्कार केले पाहिजे योग्य. बरोबर. त्यांना जाणीव करून दिली पाहिजे आपण कसं समाजात वावरायचं आहे. त्यासाठी हा विषय इथे खूप गरजेचा आहे असं मला वाटतं. बरोबर. ओके. सो हे त्यांच्या मनामध्ये रुजवण्यासाठी की सामाजिक जाणीव काय आहे. आता मला तुम्ही ना काही गोष्टी फक्त सांगा बऱ्याचशा लोकांचं. म्हणजे ती स्लाइड मला तयार नाही करता आलेली. तू प्रेझेंटेशन थांबवलंस तरी चालेल. लास्टच होतं ना हे का पुढचं आहे? नेक्स्ट स्लाइड आहे का? आणखीन एक जे पेज आहे पुस्तकाचं ते आहे आणि एक इमेज आहे. हा नाही, तू पुस्तकाचं पेज नाही दाखवलं बरं, दाखव चालेल. पुस्तकाचं पेज दाखव आणि नंतर लास्ट आपण इमेज कडे जाऊयात. ओके मॅडम. ओके. बिफोर दॅट ते दाखवेपर्यंत एक मला गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते. हे नको, इमेज नको, पुस्तकाचं पेज. हा पुस्तकाचं पेज दिसतोय ना? हो, पुस्तकाचं पेज दिसतंय आता. हा.
ओके, एक मी गोष्ट तुम्हाला सांगावीशी मला वाटते की फ्रान्सची राणी होती मेरी अँटोनिएट म्हणून. तिची एक कथा प्रसिद्ध आहे की फ्रेंच राज्यक्रांती होण्याच्या आधी सर्वसामान्य जनता जी होती फ्रान्समधली ती अतिशय कंगाल झाली होती. जसं आता श्रीलंकेचं प्रॉब्लेम आहे तशा परिस्थितीमध्ये दुष्काळ, गरिबी, राज्यकर्त्यांचे अत्याचार यामुळे तिथली सगळी जी अनागोंदी चालू होती आणि सगळी जनता ही खूप त्रस्त झालेली होती. आणि त्यांनी चिडून एकदा राजमहालावरती मोर्चा नेला. त्या राणी जी होती मेरी अँटोनिएट, तिच्या राजमहालावरती त्यांनी मोर्चा नेला. त्यांची घोषणा एकच होती की आम्हाला ब्रेड म्हणजे अन्न, ब्रेड द्या नाहीतर आम्हाला ठार करा, आम्हाला मारून टाका. आणि हे सगळं गोंधळ तिने ऐकला. राजमहालावरती मोर्चा आलेला आणि तो गोंधळ सगळा तिने ऐकला आणि ती मेरी महालातून त्या एका सज्जामध्ये म्हणजे गॅलरीमध्ये आली आणि तिने विचारलं तिच्या दासीला. तो हिंदीन समाज सगळा असं ते दुबळे झालेले लोक, भुकेले, कंगाल, चिडलेले लोक आणि ते जोरजोरात ओरडत होते की आम्हाला ब्रेड द्या नाहीतर ठार करा. तिने विचारलं की ह्यांना काय हवंय काय नक्की. तर तिच्या दासीने सांगितलं की त्यांना ब्रेड हवाय. तर ती इतकं म्हणजे उत्तर तिचं इतकं हे होतं की ती म्हणाली हे काय, हे अजबच आहे, ह्यांच्याकडे ब्रेड नाहीये म्हणून हे लोक राजमहालावरती एवढा आरडाओरडा करत आलेत. त्यांना म्हणावं ब्रेड नसेल तर केक खा. ओके, तुमच्याकडे ब्रेड नाहीये मग तुम्ही केक खा. आता ह्या गोष्टीतून तुम्हाला काय वाटतंय? बाकीचे सगळे पालक सुद्धा बोलले तर चालतील. ह्या गोष्टीतून आपल्याला काय वाटतंय? ज्यांच्याकडे ब्रेड सुद्धा नाहीये म्हणजे रोटी नाहीये थोडक्यात, तर ते लोक केक कुठनं खाणार आहेत? म्हणजे त्या मेरीकडे सामाजिक जाणीवच नव्हती. पुढे मग राज्यक्रांती झाली, बरचसं तो सगळा इतिहास आहे, पण ही सामाजिक जाणीव नाही, हा कोरडेपणा आलेला होता. आणि तोच आत्ता आपल्याला जो जाणीवेतला कोरडेपणा आहे ना, तो आत्ता आपल्याला आपल्या समाजामध्ये सुद्धा जाणवतो आहे. ओके, रोजच आपण उदाहरण घेऊयात. हे लास्ट जे आहे ना, 4था आकडा, की एखाद्या चित्रपटगृहाजवळ थांबून काही लोक तिकिटांचा काळा बाजार करतायत आणि आपल्याला सुट्टी मिळालेली आहे. आता 15 ऑगस्टचीच धरूयात आपण, 15-16 तारखेला सुट्टी आहे, उद्या पण रविवारची सुट्टी आहे. आपण आपल्या मुलांना घेऊन सगळेजण गेलेलो आहोत मूव्ही बघायला. अचानक प्लॅन ठरलाय आणि मूव्हीसाठी गेलो आणि तिकीट मिळाली नाहीत. ओके, लाईन मध्ये उभं राहून पण असं दिसलं आपल्याला की कोणीतरी तिथे ब्लॅकनी तिकीट विकता आहेत. तर तुम्ही काय कराल? खरं उत्तर द्या. काय करू आपण? कोणी ब्लॅकनी तिकीट विकता आहेत आणि मला माझ्या मुलांना तो मूव्ही दाखवायचाच आहे. येस, पकडून देऊ. त्याला पकडून द्याल? रिअली? नक्की पकडून द्याल का त्याच्याकडनं तिकीट घ्याल? तिकीट घेणार आपण. ओके, सो ही एक छोटीशी गोष्ट आहे. आपण आपल्या मुलांच्या बरोबर असताना आपण ही गोष्ट जर का करतो आहोत, आपण आपल्या मुलांवरती हाच संस्कार करतो आहोत की काळा बाजार करा, डझंट मॅटर बट इट मॅटर्स अ लॉट. जेव्हा हे मोठ्या स्केलवरती येतं, जेव्हा आजकाल आपल्याला राजकारणात आपल्याला शिरायचं नाही, पण जेव्हा ब्लॅक मनीचा विषय येतो तेव्हा इट मॅटर्स अ लॉट. पण हा संस्कार कुठेतरी लहानपणीच झालेला असतो ना. काळा बाजार करा, नाहीतर काळा बाजार करणाऱ्याला सोडून द्या. ओके, आणखीन एखादं म्हणजे जे सिग्नलचं, ह्याच्यामध्ये पण पहिला आकडा तोच आहे की सिग्नलचं उदाहरण, की रेड सिग्नल आहे. आता सुद्धा आपण बघतो, आपण स्वतः नाही पण असं बरेच वेळा घडतं की रेड सिग्नल आहे. सगळीकडे आता कॅमेरे लावलेले आहेत बऱ्याचशा सिग्नल्सना, पण जिथे जिथे कॅमेरे नाहीयेत तिथे रेड सिग्नल तोडून निघून जाणाऱ्यांचं प्रमाण आपण नेहमी बघतो. बरोबर,
काही वेळेस आपण घाईत असलो तर आपणही हा रेड सिग्नल तोडून निघून जातो. ट्रॅफिक नाहीये जास्त, मग चला काय हरकत आहे. पण हे आपल्या देशात आपण करतो, पण बाहेरच्या देशामध्ये मात्र आपण म्हणतो की अरे वा, तिथे मात्र कोणीही रस्ता ओलांडणारं नसलं तरी ती कार थांबते आणि तो रस्ता मग म्हणजे सिग्नल सुटल्यानंतर ती कार जाते. दुसऱ्यांचं आपण कौतुक करतो आहोत, मग आपल्या सामाजिक जाणीवेला काय झालंय? आपण का नाही थांबत? आपण थांबलो, आपल्या म्हणजे एक गाडी गेली की दुसरी जाते, नेहमी बघा ते फॉलो करतात. पण मी जर का थांबलो तर माझ्या मागची येणारी गाडी निश्चित थांबते, जात नाही. हेच आपण आपल्या मुलांना पण शिकवायचं आहे की काहीतरी म्हणजे जेव्हा आपण एखादी कृती करतोय जी समाजाशी निगडीत आहे तेव्हा विचार करा, तुमच्या भावना जागृत ठेवा. आणि हा IQ पेक्षा EQ शी संबंधित आहे, भावनेशी संबंधित ही सामाजिक जाणीव आहे. त्याचं संवर्धन करणं हे आपल्याच हातात आहे. आपण जसं वागू, जसं शिकवू तसं ती लहान मुलं ते घेतात आणि त्याप्रमाणे ते वागत असतात. बरोबर. आता एक फोटोग्राफ तुम्हाला मी दाखवते. भाग्यश्री मॅडम, तो फोटोग्राफ दाखवा. आधी केले मग सांगितले. हा, बाईंनी त्याच्यात ऍड केलंय की आधी केले मग सांगितले. ह्या उक्तीप्रमाणे आपण वागणं आवश्यक आहे. आता ह्याच्या हो हो हेच द वल्चर अँड द लिटिल गर्ल. बऱ्याच लोकांनी हा बघितला असेल फोटोग्राफ. कुणाला काही माहितीये का ह्याच्याबद्दल? ह्याबद्दल कोणाला काही माहिती आहे? ओके. सो एक केव्हिन कार्टर नावाचा फोटोग्राफर आहे. त्या फोटोग्राफरनी दक्षिण आफ्रिकेमधल्या सुदान हे जे शहर आहे त्या शहरामध्ये, त्या राज्यामध्ये, शहर नाही त्या राज्यामध्ये तो गेलेला असताना म्हणजे 1990 सालापासून सुदानमध्ये खूप प्रचंड मोठ्या प्रमाणावर दुष्काळ पडलेला होता आणि तिथे युनेस्को या संस्थेने तिथे लोकांना मदत केंद्र उभी केलेली होती आणि ती सेंटर्स जी होती तिथनं ते अन्न देत असत. ओके. सो हा फोटो म्हणजे तिथे आधी लोकांना 1990 ते 93 पर्यंत कोणतेही जर्नलिस्ट, कोणतेही फोटोग्राफर्स, कोणतेही इतर लोक तिथे जाऊ शकत नव्हते आणि त्यांना परवानगी नव्हती. म्हणजे दररोज मोठे लोक 13 ते 15 मोठे लोक दररोजचे त्या सुदानमध्ये मरत होते खायला न मिळाल्यामुळे, ज्याला आपण भूकबळी म्हणतो. आणि ही खूप पूर्वीची गोष्ट नाहीये, आत्ताची आहे. म्हणजे 90 ते 93 ह्या कालावधीमध्ये ही घडलेली गोष्ट आहे. आणि 93 साली जेव्हा फक्त 24 तासांचा विजा त्या फोटो जर्नलिस्टला मिळालेला होता, केव्हिन कार्टर, आणि तो तिथे गेलेला असताना त्यांनी हा YouTube वरती सुद्धा तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला हे मिळू शकतं. त्यांनी हा फोटो काढलाय आणि हा नंतर असं कळलं की ही मुलगी नाहीये तर हा मुलगा आहे तिथे असणारा. आणि तो इतका म्हणजे त्याच्या हातापायाच्या काड्या झालेल्या दिसत आहेत आणि हा मुलगा त्या सेंटर पर्यंत, जो युनेस्कोनी सुरू केलेलं जे अन्नदानाचं छत्र म्हणूया, त्या सेंटर पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्या केव्हिन कार्टरनी असं म्हटलंय की आय वॉज शॉक की हे बघून की तो त्याच्या मागे ते गिधाड आहे आणि गिधाड मांस खातात आपल्याला माहितीये. सो तो गिधाड थांबलाय, ही इज वेटिंग की हा मुलगा तिथे पोचतो का तो मरतोय. तो मेला तर ते गिधाडचं अन्न होणार आहे. सो हा फोटो बघून सुद्धा आपल्याला एवढं कसं तरी होतंय की आपण इमॅजिन नाही करू शकत आहे ही गोष्ट. आणि त्या केव्हिन कार्टरने हा फोटो काढला. त्याला एक जे सगळ्यात मोठं प्राइज असतं फोटोग्राफीचं, फीचर फोटोग्राफी मधलं, विनर फोटो आहे हा त्या काळाचा. येस, त्या काळातला 1993 मधला पुलित्झर प्राइज म्हणून असतं ते त्याला मिळालेलं होतं. आणि काही कालावधीनंतर म्हणजे नॉट शुअर पण काही कालावधीनंतर ह्या केव्हिन कार्टरनी आत्महत्या केली. की त्याला इतका तो म्हणजे शॉक होता की मी तिथे नुसता फोटो काढला पण मी काही करू शकलो नाही, हे त्याचं हे होतं. तर ही जी जाणीव आहे ना की आता हा
फोटो बघितल्यानंतर आपल्याला जाणीव होते. सो मी माझ्यापुरतं न बघता आजूबाजूला माझ्या देशामध्ये, देशाच्या बाहेर, जगामध्ये काय चालू आहे, काय परिस्थिती आहे, युक्रेन आणि रशियाच्या युद्धामध्ये युक्रेनच्या लोकांचे होणारे हाल काय आहेत, ते जेव्हा आपल्या समोर येतं तेव्हा ही जाणीव आपल्याला होते. आणखीन काही गोष्टी असतात. टीव्ही वरती एक ऍडव्हर्टाइजमेंट येते बघा, की हेल्प द चिल्ड्रेन, आणि म्हणजे खूप असं काहीतरी त्यांना रोग झालेली मुलं किंवा काही ऍक्सिडेंट झालेले असे असतात आणि त्याच्या खाली हेल्पलाईन नंबर दिलेला असतो आणि तुम्ही इथे कॉन्टॅक्ट करा आणि त्यांना मदत करू शकता. सो ही जाणीव डेव्हलप होणं, आपणच असं म्हणलं की हे काय, हे फालतू आहे किंवा हे काही नाही, पैसे उकळायचे धंदे आहेत, प्रत्येक वेळेस असं नसतं. काही वेळेस जेन्युअनली खरंच असतं, खरीच मदतीची आवश्यकता असते, खरंच त्या लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज असते, किंवा काही वेळेस खरंच लोकांवरती अन्याय होणारा थांबवण्याची सुद्धा गरज असते. तर मुलींच्या बाबतीत सुद्धा एक व्हिडिओ मी आता काढला होता, पण तो आता मी दाखवत नाही, वेळ खूप झालाय, की एक मुलगी बस स्टॉपवर उभी आहे आणि दुसरी मुलं कोणीतरी मागणं येत आहेत, अशी टवाळ मुलं आहेत आणि त्यांच्या हातात मोबाईल आहे. ती मुलगी पण जरा मॉडर्न कपडे घातलेली वगैरे आहे. सो ती मोबाईल मध्ये बघते आणि ही मुलं मागणं येत आहेत आणि तिचे फोटो घेण्याचा प्रयत्न करतात. एक शाळकरी मुलगी सुद्धा त्या बस स्टॉपवरती उभी आहे आणि ती हे बघतीये की ही मुलं तिला, म्हणजे ह्या मुलीचं लक्ष नाहीये आणि ही मुलं तिचे फोटो घेण्याचा प्रयत्न करतात. ती जाते तिच्या जवळ, थोडा वेळ झाल्यानंतर ती तिला सांगते, खाली बसवते की हे मुलं काहीतरी करतायत, आणि तिचे जे असे कपडे जे विचित्र असतात, ती लिटरली स्वतःचा स्कार्फ तिला देते आणि तिला पांघरायला लावते. आणि तेव्हा त्या कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलीचे डोळे उघडतात की नाही, आपण काहीतरी वेगळं करतोय, पण आणि ती मुलं पळून जातात. ह्या छोट्या मुलीची ही भावना, ही जाणीव की नाही, हे काहीतरी चुकीचं चाललंय, ह्या मुलीला मला मदत करायला पाहिजे. छोटी मुलगी आहे, त्या मुलांना काही ती बोलू शकत नव्हती की तुम्ही असं करू नका, पण तिने तिच्या कृतीतून दाखवून दिलं. कृतीतून त्या मुलीला तिने सावध केलं की तू, म्हणजे हे जे काही होतंय ते चुकीचं आहे. ओके. सो जगात अनेक समस्या आहेत, अनेक, म्हणजे भारतामध्ये तर आपण म्हणूया भ्रष्टाचार, लोकसंख्या, गरिबी, ह्या सगळ्या समस्या ज्या आहेत, ह्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी आपल्याला या सामाजिक जाणीवेचं संवर्धन करणं आणि ती आपल्यामध्ये आधी निर्माण करणं, आपल्या मुलांपर्यंत ती पोचवणं, मुलंच नाही तर आपल्या समाजापर्यंत ती पोचवणं, ह्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. एवढं बोलून मी इथे थांबते. याच्यावर खूप काही बोलण्यासारखं आहे अजून, सामाजिक जाणीव संवर्धन याविषयी, पण हा एक मेसेज आपण आता इथनं घेऊयात की निश्चितपणे पुढे आपल्या ह्याच्यामध्ये आपण स्वतःमध्ये तरी ही जाणीव जी आपल्याला आहे ती चांगल्या रीतीने डेव्हलप करण्याचा, विकसित करण्याचा प्रयत्न करू, इतरांपर्यंत आपला दृष्टिकोन पोचवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू. वीडियोस बनाने हैं, फिल्मोरा है ना.